मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग्सपासून स्टार्ट करतोय आपली जर्नी. ॲडव्हान्स जर्नीकडे आपण थोडं आता शिफ्ट होतोय. तर जवळपास आपला चार्टबीस चॅनल चालू होऊन 9 ते 10 दिवस झालेले आहेत आणि ह्या 10 दिवसाच्या जर्नीमध्ये आपण कन्सेप्ट टू स्ट्रॅटेजी इथपर्यंत आपला प्रवास कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. तर ज्या लोकांना कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम होता त्यांच्या कन्सेप्ट्स, बायस, मार्केट स्ट्रक्चर याच्या आपण ऑलरेडी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. त्यासोबतच स्ट्रॅटेजीचा ज्यांना प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी आपण स्ट्रॅटेजी पण दिलेली आहे. आणि आता आपल्या पुढच्या जर्नीसाठी आपल्याला 1 to 1 प्रत्येक कन्सेप्ट ही SMCची बघायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला सर मार्केटमध्ये एक्झिक्युशन करताना थोडेसे प्रॉब्लेम येतात वगैरे. तर मित्रांनो मी सांगतो की आता सगळा माझा पूर्ण सेटअप नवीन आहे, ज्यामध्ये कोर्सेस रेकॉर्डिंग असेल, अँड्रॉइडच्या ॲप्लिकेशनवरती कंटेंट बनवून टाकणं असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे. आणि कसं असतं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कधीही कोणती गोष्ट लर्निंगला सुरू करता त्यावेळेस विखुरली गेलेली गोष्ट आणि एकत्र कॉम्बो केलेली गोष्ट यामध्ये बराच फरक पडतो मित्रांनो, लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मोस्टली ह्या ज्या सगळ्या SMC कन्सेप्ट आहेत ह्या ऑलरेडी चॅनलवरती शिकून घ्यायच्यात. तर हे जे मी आता यूट्यूबला कंटेंट टाकतो याला खूप व्हॅल्यू आहे मित्रांनो. ठीक आहे. हे साधंसुद्धा कंटेंट नाही, याच्यावरती मी खूप वेळ दिलेला आहे आणि याला खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत याचं महत्त्व किती. तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, तर याला जजमेंटल न होता याला प्रत्येक गोष्ट तुम्ही ॲक्वायर करायला चालू करा, शिकायला चालू करा. कारण का कोणीही मराठीमध्ये तुम्हाला SMC लर्निंगची सिरीज एवढ्या डीपमध्ये यूट्यूबला तरी कोण देत नाही. ठीक आहे. तर भविष्यात न हो की आपला कोणता एखादा व्हिडिओ डिलीट करायला लागो किंवा काय, तर तुम्ही आता जे काही कंटेंट येत आहे ते पूर्णपणे बघून घ्या. कारण आज आता आपण जे ब्लॉग बघतोय, सपोज आता विचार करा आपण ऑर्डर ब्लॉग स्टार्ट केला, तर मित्रांनो हे जे ऑर्डर ब्लॉक आहेत हे मोस्टली जे शिकवले जातात त्याच्यापेक्षा खूप वेगळा ऑर्डर ब्लॉक मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी ज्यावेळेस कोणती कन्सेप्ट शिकवतो त्यावेळेस ते ॲक्च्युअल प्रॅक्टिकल कशाप्रकारे वर्क होऊ शकतं या उद्देशाने शिकवत असतोय. ठीक आहे. तर आपण आता जे ब्लॉग्स बघणार आहे त्यामध्ये ऑर्डर ब्लॉक, ब्रेकर ब्लॉक, मिटिगेशन ब्लॉक, रिजेक्शन ब्लॉक, त्यासोबत रिक्लेम ऑर्डर ब्लॉक, असे एवढे 5 प्रकार बघणार आहे. मित्रांनो ऑर्डर ब्लॉकला सुरुवात करत असताना आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे ऑर्डर ब्लॉक नक्की असतो काय. ठीक आहे. तर जर मराठीमध्ये समजून घ्यायचं झालं आपल्या नॉर्मल रिअल टाईम एक्झाम्पलनुसार, तर ऑर्डर ब्लॉक हे ती कॅन्डल असते ज्या कॅन्डलमध्ये तुम्हाला हे समजतं की खूप हेवी बाईंग त्या ठिकाणी झालेली आहे किंवा खूप मोठे प्लेयर्स त्या ठिकाणी एंट्री करून गेलेले आहेत. आता ते कसं समजतं, तर सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो. ज्या कॅन्डलच्या नंतर हेवी बाईंग आलेली असते ना किंवा हेवी सेलिंग मार्केटमध्ये आलेले असते त्या कॅन्डलला आपण ऑर्डर ब्लॉक मार्क करतो. आता नॉर्मली मार्केटमध्ये ऑर्डर ब्लॉक शिकवण्याचे खूप सारे प्रकार आहेत, खूप सारे लोक वेगवेगळ्या प्रकारे ऑर्डर ब्लॉक शिकवत असतात. बट खरा ऑर्डर ब्लॉक जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी ऑब्झर्वेशन्स किंवा चार्टवरती खूप वेळ घालवणं गरजेचं आहे. तर माझ्या एवढ्या सगळ्या ऑब्झर्वेशनमधून मला हे समजलं की ऑर्डर ब्लॉक जे लोक ड्रॉ करतात तो मोस्टली काय करतात की लास्ट कॅन्डल ऑफ द ट्रेंड. ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ट्रेंडची शेवटची कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉक असं मार्क केलं जातं. तर मित्रांनो ऑर्डर ब्लॉक हा लास्ट कॅन्डल ऑफ द ट्रेंड नसून ऑर्डर ब्लॉक म्हणजे ती कॅन्डल ज्या कॅन्डलनंतर मार्केटमध्ये खूप जास्त हेवी बाईंग आले, मग ते कुठेही येऊ शकते. ठीक आहे. बट आता त्या ठिकाणी पण ऑर्डर ब्लॉकचं प्लेसमेंट खूप महत्त्वाचं आहे. मोस्ट ऑफ द टाईम जो बॉटमला ठरतो ट्रेंडच्या सुरुवातीला किंवा ट्रेंडच्या अप ट्रेंडमध्ये, त्या ठिकाणी तो व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक मानला जातो. आता विचार करा, नॉर्मली मार्केट असं वर चाललंय बट अचानक असं खूप हेवी सेलिंग आलं मार्केटमध्ये, तर तुम्ही याला ऑर्डर ब्लॉक मान्य कराल का? ऑब्व्हियसली तुम्ही याला ऑर्डर ब्लॉक मान्य कराल, कारण का ऑर्डर ब्लॉकसोबत बाकीचे कन्स्टंटसुद्धा फिरले जातात आणि परत तो ऑर्डर ब्लॉक ॲज अ तुम्हाला स्ट्रॉंग रेजिस्टन्स या ठिकाणी काम करत असतो मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्याचं ॲनालिसिस करायचं आहे. तुम्ही ऑर्डर ब्लॉक ही कन्सेप्ट समजून घेण्यापेक्षा जेवढं चार्टवरती जास्तीत जास्त तुम्हाला हे शिकता येईल, ॲनालिसिस करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे. तर आता आपण याला डायरेक्ट चार्टवरती बघूया ऑर्डर ब्लॉक कशा प्रकारे असतो आणि कशा प्रकारे याला तुम्हाला बघायचं आहे. तर मी आता गोल्डचा चार्ट ओपन करतो या ठिकाणी. तर मित्रांनो आपण आता 15 मिनिटाच्या चार्टवरती आलेलो आहे आणि तुम्हाला ऑर्डर ब्लॉक या ठिकाणी शोधायचे आहेत. तर ऑर्डर ब्लॉक शोधत असताना मी कसं सांगितलं तुम्हाला की ज्या कॅन्डलनंतर हेवी मुवमेंट मार्केटमध्ये आला आहे ती कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉक असते. ऑल राईट. तर आता इथे बघू शकता तुम्ही ही कॅन्डल बघा, रेड कॅन्डल. मार्केट समजा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ही रेड कॅन्डल आहे. तर बघा या रेड कॅन्डल नंतर हे मार्केट एवढी मुवमेंट खाली आले डाऊनला. तर तुम्ही जर याला ॲज अ ऑर्डर ब्लॉक मार्क केला तर बघा त्या ऑर्डर ब्लॉकच्या नंतर या ठिकाणी मार्केटून परत खाली एंट्री घेऊन खाली पडलेलं आहे. आता हे झालं इथपर्यंत. आता नॉर्मली ही कॅन्डल पहा, ही वाली, या कॅन्डलनंतर देखील खूप मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आले. तर तुम्ही याला देखील पूर्ण जर ऑर्डर ब्लॉक मार्क केला तर बघा एक्सटेंड पुढे करायचं, त्यानंतर देखील बघा पुढे मार्केटमध्ये मोमेंटम आलेले आहे, त्या ऑर्डर ब्लॉकपासून खाली मार्केट पडलेलं आहे. ठीक आहे. तर आता अजून थोडं जर मागे जाऊन आपण चेक केलं एक्झाम्पल, तर बघा या ठिकाणी देखील मार्केटमध्ये हेवी मुवमेंट आलेले आहे. कुठे? या पॉईंटला. ठीक आहे. मग आता तुम्ही याला ऑर्डर ब्लॉक जर मार्क केला, हा वाला, ठीक आहे, हा वाला, तर
बघा पुढे काय झालंय, मार्केट कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये वर गेलंय. तर हे असं का होतं, हे इनव्हॅलिड ऑर्डर ब्लॉक कधी कधी का ठरतात, तर याचं कारण आहे मित्रांनो, आपले बायस आपल्याला यासाठी चेक करावं लागतात. तर तुम्ही ऑर्डर ब्लॉक शिकत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही ऑर्डर ब्लॉक शिकलात किंवा कोणतेही शिकलात तर तुमचे बायस सोबत त्याला अलाइन करायचं, एवढं फक्त पॉईंट लक्षात ठेवा. बाकी ऑर्डर ब्लॉक हे खूप स्ट्रॉंग वर्क होत असतात मित्रांनो. ठीक आहे, आणि अजून आपण बघूयात. ठीक आहे, आता बघा मागे जर तुम्ही आलात तर या ठिकाणी बघा हा ऑर्डर ब्लॉक आहे या ठिकाणी एक. ठीक आहे, आता हा ऑर्डर ब्लॉक पूर्ण मार्क होणार का, तर नाही होणार. कारण का, तर हा ह्याच्या आतमध्ये आहे, तर ही पूर्ण कॅन्डल ॲज अ ऑर्डर ब्लॉक मार्क होणार. ते जर तुम्ही पुढे एक्सटेंड केलं तर बघा हे सगळे ऑर्डर ब्लॉक वर्क होत आहेत. यानंतर मार्केट इथे खाली पडलंय, परत इथे खाली पडलंय. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे वर्क होत असतंय. आता हा पॉईंट इथून मार्केट खाली पडले ना, त्यासाठी तुम्हाला इकडचा कोणतरी ऑर्डर ब्लॉक बघावं लागेल. तर आता तुम्ही बघू शकता ह्या मार्केटमध्ये या ठिकाणी बघा मुवमेंट कुठं आले का, तर नाही, एकाही कॅन्डलमध्ये हेवी मुवमेंट नाही आले. तर आता तुम्ही हा पूर्ण ऑर्डर ब्लॉक मार्क नाही करू शकत, कारण का यानंतर मुवमेंट एक्सपेक्ट होती बट मार्केटमध्ये मुवमेंट नाही आली. आता बघा या ठिकाणी खाली बॉटमला या ठिकाणी बघा हेवी मुवमेंट आले, तर तुम्ही याला जरी ऑर्डर ब्लॉक मार्क केला तरी देखील चालू शकतं हा वाला. ठीक आहे, आणि यानंतर बघा ह्या ऑर्डर ब्लॉकपासून मार्केट परत खाली येऊन टॅप होऊन वर गेलेलं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला थोडंसं आपण प्ले करून दाखवतो, म्हणजे आपल्याला थोडंसं बघायला अजून सोपं. ऑलराईट मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी जर बघायला गेलं तर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक कसा शोधायचा आहे, तर नॉर्मली हा इथे चेंज ऑफ कॅरेक्टरचा एरिया आहे. कारण का या ठिकाणी बघा या ठिकाणी व्हॅलिड स्विंग झालेला आहे आणि व्हॅलिड स्विंग नंतर हे इंड्युसमेंट होऊन परत ती कॅन्डल देखील ब्रेक केलेली आहे, तो चेंज ऑफ कॅरेक्टरचा एरिया आहे. आता चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे, याचा अर्थ तुम्हाला वरून मार्केटच्या डाऊनच्या एंट्रीज घ्यायच्यात. तर वरती तुम्हाला ऑर्डर ब्लॉक बघावं लागेल. तर या ठिकाणी कोणता ऑर्डर ब्लॉक दिसतोय का बघायला लागेल, आणि जर दिसला तर तो व्हॅलिड ॲज अ व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक मार्क करावा लागतोय. तर बघा इथे या लेनमध्ये कुठेही ऑर्डर ब्लॉक दिसत नाही. आता हा एक ऑर्डर ब्लॉक आहे या ठिकाणी. ठीक आहे, हा वाला, कारण का या ठिकाणी हेवी सेलिंग आले बट तो टॅप केला आहे मार्केटने आणि खाली टॅपिंग काम नाही करत. तर त्यानंतर आपली थेअरी जी तुम्हाला मी शिकवलेली बायसमध्ये ती थेअरी वर्क झाली पाहिजे. जर झाली तर हा वर्क होईल, नाही तर तो फेल होऊ शकतो. ठीक आहे, टॅपिंग डिस्प्लेस परत त्यानंतर हे वर कंटिन्युएशन पॅटर्न केला याने. ठीक आहे, तर ही थेअरी या ठिकाणी फेल झाली ऑर्डर ब्लॉकची, तर ही आता वर्क नाही होणार, ही मार्केट आता वर जाईल इथून. ठीक आहे, आपण बघूयात काय होतंय. ठीक आहे, ऑलराईट, ह्याला मी प्ले करतो. ठीक आहे, आता बघा हे वर गेलं बट आपल्याला आता काय झालं, कन्फर्मेशन झालं की मार्केटमध्ये ट्रेंड चेंज नाही होणार, हा वर जाईल. तुमच्या लक्षात आलं का कन्सेप्ट मी काय सांगतोय. या ठिकाणी हा जो ऑर्डर ब्लॉक होता तो फेल का झाला, तर त्याने आपली थेअरी जी आहे कॅन्डलची ती कंप्लीट नाही केली, त्यामुळे हे मार्केट कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये वर गेलं. हा चेंज ऑफ कॅरेक्टर या ठिकाणी फेल झाला. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय बघायचं आहे, हा ऑर्डर ब्लॉक फक्त मार्क करून ठेवा पुढे एक्सटेंड करून, आणि बघूयात त्या ठिकाणी मार्केट येते का. नसेल तर दुसरा ऑर्डर ब्लॉक एक हे बघा या ठिकाणी झालेला आहे, तो तुम्ही इथे मार्क करून ठेवायचा असतोय. जे ऑर्डर ब्लॉक पटपट होतात ना ट्रेंडमध्ये ते मार्क करून घ्यायचे. आता हा ऑर्डर ब्लॉक तयार झाला होता आणि इथे तो टॅप झालेला आहे, मार्केट वर गेलेला आहे. आता बघा या ठिकाणी ते टॅप झालेलं आहे आणि डिस्प्लेसमेंट पण दिलेलं आहे. आता फक्त एकदा रिटेस्ट ते झालं पाहिजे थोडंसं, आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एंट्री भेटणार. ठीक आहे, ऑलराईट, हे बघा रिटेस्टची कॅन्डल, एक्सपान्शनची कॅन्डल, आणि तुम्ही बघू शकता परत कंटिन्युएशन ट्रेंड पॅटर्न. म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये त्या गोष्टी ह्या कशा बनत आहेत बघा. ठीक आहे, आता बघा झालं वर, चाललं वर, परफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ब्लॉक्स ऑर्डर ब्लॉक हे मार्क करायचे आणि त्यानुसार तुम्ही तुमची ॲक्युरेसी शोधू शकता. परफेक्ट. आता या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक होता दुसरा, हे बघा दुसरा झाला होता, तो पण इथे टॅप करून मार्केट वर गेलेला आहे. अजून बघा कोणता, आता कंटिन्युएशन ट्रेंड पॅटर्न कसा वर्क होतो हे तुमच्या आता थोडक्यात लक्षात आलं असेल. ऑलराईट, तर अजून तुम्हाला जर बघायचं असेल ऑर्डर ब्लॉक, तर या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक झालेला आहे बघा मोठ्या हेवी कॅन्डलमध्ये, हा वाला. ठीक आहे, आणि त्यानंतर हा इथे झालेला आहे बट तो ऑलरेडी टॅप झाला आहे या ठिकाणी. आता हे कोणते ऑर्डर ब्लॉक ॲक्सेप्ट होतील ते तुम्हाला बाईच्या व्हिडिओमध्ये पूर्ण होईल. तर आय थिंक तुम्हाला हा ऑर्डर ब्लॉकचा विषय पूर्णपणे बऱ्यापैकी चांगला समजला असेल. तर मित्रांनो, जर तुमचे बायस क्लिअर असतील ना बायस, तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप क्विकली मार्केटमध्ये समजून जातात. जसं की तुम्हाला मी आता ऑर्डर ब्लॉक काय असतात ते पण सांगितलं, त्यासोबत लाईव्हमध्ये तुम्हाला ऑर्डर ब्लॉक कसा प्ले करायचा ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, फक्त मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट खूप महत्त्वाची या ठिकाणी लक्षात घ्यायची की तुमचं क्विकमध्ये मार्केटच्या बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या क्विकमध्ये लक्षात आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ते मार्केट इझिली प्ले करता येतं. ठीक आहे, ऑन द स्पॉट लाईव्हमध्ये डिसिजन घेता आले पाहिजेत आणि हे डिसिजन तेव्हा घेता येतात मित्रांनो यावेळी तुमचा रिस्क रिवॉर्डचा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असतोय. तर 3 एक्झाम्पल आपण बघितले, 3 एक्झाम्पल या ठिकाणी सक्सेस झाले आहेत. कशाप्रकारे फेक ऑर्डर ब्लॉकपासून वाचायचं, कशाप्रकारे तो प्लॉट करायचा, कोणता ऑर्डर ब्लॉक सक्सेस होऊ शकतो हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर नक्कीच आता पुढच्या ब्लॉकच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत याला जेवढे ऑर्डर ब्लॉक तुम्हाला भेटतील तेवढे प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा मित्रांनो आणि सोशल मीडियाच्या अकाउंट्सला फॉलो करून घ्या आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.